मी दादावतार तालुकाकडे राहणार कासारखेड पोस्ट सारसूर तालुका मेघालय जिल्हा बुलढाणा. मी माझ्या शेतात 1 एकर 5 गुंठे फुलगोबी लागवड केली होती आणि ती चांगल्या प्रकारे आली होती. आल्यानंतर मी जवळपास 3-3.5 क्विंटल फुलगोबी त्यातले चांगल्या प्रकारे काढले आणि काढल्यानंतर मी माझ्या शेतात कीटकनाशकाने जे काही कृषी केंद्राने दिलेले औषध होते त्यांच्या शिफारशीनुसार मी ती औषधी फवारणी केली आणि त्यांनी जेवढं मिली सांगितलं त्यानुसार मी ती मिली वापरलं आणि त्यानंतर फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी माझ्या पूर्ण फुलगोबी फळ खराब झालं. पूर्ण काळे डाग पडले होते. अशी एकदम एकही फुल काढण्याच्या लायकीचं राहिलेलं नव्हतं. त्यानंतर ज्यावेळेस कृषी अधिकारी लोक माझी शेतात पाहणी करण्यासाठी आले, त्यांनी पाहणी आमची व्हिजिट होती म्हणून आलो असे म्हणाले आणि इकडे राऊंड होता, व्हिजिट होती, तुमची तक्रार मिळाली म्हणून आम्ही आलो असे म्हणाले आणि माझी सही घेतली आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा पंचनामा न करता त्यांनी मला अहवाल दिला आहे. तो अहवालसुद्धा पूर्णपणे चुकीचा दिलेला आहे. पूर्णपणे चुकीत दिला आणि माझं साधारण माझी फुलगोबीचं 7 ते 8 लाख नुकसान झालेलं आहे. जवळपास आजचा मार्केट भाव जर पाहिला त्यावेळेसचा तर 60 रुपये पर केजी होता. तर माझ्या शेतात जवळपास 125 ते 150 क्विंटल माल निघत होता फुलगोबीचा. आता मागणी काय तुम्ही? माझी मागणी एवढीच आहे की माझी जे नुकसान भरपाई झालेली आहे ती मला माझ्या शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी. जर नुकसान भरपाई जर नाही करून दिली तर माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि नाईलाजानुसार मला काही पुढचं पाऊल उचलावं लागेल अशी मला शासनाची नम्र विनंती आहे. आणि त्यांनी औषधी कंपनी व औषधी विक्रेत्यावर कडक कारवाई करावी अशी मला माझी नम्र विनंती आहे.